खामगाव रेल्वे धक्क्यावरून एफसीआयच्या गोदामात तसेच रेशन दुकानदाराकडे थेट वाहतूक करण्यात येणाऱ्या गव्हाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. भिजलेला, कुजलेला व निकृष्ट दर्जाचा गहू रेल्वे रॅकमधून येत असल्याचा आरोप करत संबंधित धान्याची संयुक्त तपासणी केल्याशिवाय त्याचे वितरण करू नये अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खामगाव रेल्वे स्थानकावर एफसीआयच्या माध्यमातून शासकीय धान्याची साठवणूक व वाहतूक केली जाते. या कामासाठी सिल्वर रोड लाईन्स या ट्रान्सपोर्ट कंपनीचा थेट एफसीआय गोदाम तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन दुकानदारांकडे धान्य वाहतुकीची परवानगी उपजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र याच दरम्यान रेल्वे रॅकमधून येणारा काही गहू भिजलेला, खराब व कुजलेल्या अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सदर गहू मानवी सेवनासाठी आरोग्य व अयोग्य असून तो रेशन दुकानदारामार्फत नागरिकांना वितरित झाल्याचा जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा गव्हाची थेट वाहतूक न करता एफसीआयचे रेल्वे प्रतिनिधी, वखार प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जॉईंट सॅम्पलिंग करून धान्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही तपासणी न करता गहू थेट गोदाम व रेशन दुकानदारांकडे पाठवला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे सांगत संबंधितांनी तातडीने निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच गहू खाण्यास योग्य आहे की नाही याची अधिकृत तपासणी करून त्याची वाहतूक व वितरण करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात गव्हाचे फोटो, व्हिडिओ आणि निवेदनाची प्रत संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि संबंधित धान्याची तपासणी करून दोषींवर कारवाई करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.